विचार देव आणि भक्त तुझा नाही विचार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार झाला संसार झाला विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा मंडळी टाळी वाजवा विठ्ठल 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 कुंडलीक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 धन्य दिवसाजी दर्शन संतांचे धन्य दिवसाजी दर्शन संतांचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देवानी भक्त तुझा नाही विचार धन्य पूर्व पुण्य ओढवले निरुते धन्य पूर्व पुण्य ओढवले निरुते संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देवानी भक्त तुझा नाही विचार तुका म्हणे धन्यामा जोडली जोडी तुका म्हणे धन्यामा जोडली जोडी संतांचे चरण आता जीवे न सोडी धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार देवानी भक्त तुझा नाही विचार श्री संताची या माथा चरणावरी श्री संताची या माता चरणावरी श्री संताची या माथा चरणावरी माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केलिया स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता धन्य दिवसाची दर्शन संतांचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार देवानी भक्त तुझा नाही विचार सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर सर्वांच्या पाठातला परिचयाचा आजरेकर महाराजाच्या परंपरेमध्ये संतांची आरती म्हणून मानला जाणारा गोड असा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संत भेटीतील अनुभवाची अभिव्यक्ती करतायत. विठ्ठला विठ्ठला परम पावन भगवान सिद्धेश्वराच्या पावन दरबारात सिद्धहस्त सिद्ध सद्गुरु संजीवन समाधीस्थ असणारे अखंड समाधी घन सेवागिरी महाराज यांच्या पावन दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन. आवाज थोडा कमी करा, भंग होतोय आणि बेस असला तर पूर्ण कमी करून टाका. थोडा कडक करा आवाज, फक्त बेस पूर्ण कमी करा. उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन उपस्थितीमध्ये पूज्यपाद महाराजींच्याच पुण्यस्मरणाचा हा अखंड संजीवन समाधी सोहळ्याचा हा 75वे वर्ष नाम अमृत महोत्सव आणि या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी अत्यंत भव्य दिव्य 1 महिन्याच्या भक्ती उत्सवाचं आयोजन. रामकथा असेल, भागवत कथा असेल, त्यानंतर गुरुचरित्राचं पारायण असेल, अनेक सामाजिक आध्यात्मिक अनेक उपक्रमाची रेलचेल असेल. या अनेक उपक्रमाने हा उत्सव मोठ्या संपन्नतेकडे आणि आता समारोपाकडे प्रवास करतो आहे. हा सर्व उत्सव संपन्न होत असताना या उत्सवाचे मुख्य अधिपती जे या मठाचे अधिपती आहेत पूज्यपाद वितराग पूज्यपाद श्री सुंदरगिरीजी महाराज यांच्या अधिपत्याखाली सर्व विश्वस्त मंडळी यांच्या अथक प्रयत्नातून काय असतं, युद्धाची आघाडी अवघड असते आणि सत्याची पिछाडी अवघड असते. युद्धामध्ये समोर जाणारे महत्त्वाचे असतात आणि सप्ताहामध्ये पाठीमागं राहणारे महत्त्वाचे असतात. म्हणून हा उत्सव एवढा देखणा दिसतोय, एवढा दीर्घकालाचा दिसतोय, पण याची आघाडीवर जरी आम्ही सगळे असलो तर याच्या पिछाडीवर असणारी जी मंडळी आहेत ते या सन्माननीय ट्रस्टची सर्व पदाधिकारी मंडळी, त्यामध्ये चेअरमन आदरणीय अध्यक्षस्थानी आदरणीय श्री संतोष तथा बाळासाहेब मुकुटराव जाधव असतील, तथा सर्व विश्वस्त मंडळी आदरणीय श्री गौरव रायसिंगजी जाधव असतील, माननीय श्री डॉक्टर सुरेश सर्जेराव जाधव असतील, त्याचप्रमाणे आदरणीय संतोषजी गुलाबराव वाघ असतील, रणधीरजी सुभाषराव जाधव असतील, तथा माननीय श्री सचिन हिंदूराव देशमुख असतील. हे सर्व आदरणीय श्री बाळासाहेबजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यरत असणारा हा न्यास सर्व ट्रस्टी मंडळी यांचे अथक परिश्रम या उत्सवाच्या पाठीमागे आहेत. आणि अजून एक नाव घेणं गरजेचं आहे, ते नाव घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही. सुंदर नियोजन आहे, कारण आयोजक सुंदरगिरी आहेत. हो, पण ऐकलं का, ह्या सुंदर नियोजनाला प्रकाशात आणणारा सुरेश विसरता कामा नये. आदरणीय माझे गुरुबंधू, महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार तथा वारकरी संप्रदायाच्या वर्तमानापेक्षा भविष्याकरता झटणारे, वर्तमानापेक्षाही भविष्याकरता झटणारे आदरणीय हरिभक्तीपरायण सुरेशजी महाराज सूळ यांनी या कार्यक्रमाला गोड असं मार्गदर्शन केलेलं आहे. एक बोलू मंडळी, सप्त्याची वाट लावणारे लई आहेत, पण सप्ताह वाटानं नेणारे थोडे आहेत. वाट लावणारे भरपूर भेटतात, पण वाट दाखवणारे मिळत नाही. ही या काळाची काय आहे अडचण आहे. एकंदरीत या उत्सवातील जर कीर्तनकाराची यादी जर पाहिली, आजचे जर कीर्तनकार सोडला तर ही माणसं सामान्य नाही आहेत. एका वाक्यात बोलू महाराजजी, ही कीर्तनकार कोण आहेत? संप्रदायावर जगणारी माणसं नाहीत, संप्रदायाकरता जगणारी माणसं ती म्हणजे. आणि अशी सेवागिरी महाराजाच्या दरबारात ज्यांचं नाव सेवेचा गिरी, मग सेवेधारीच लागतील ना तिथे. सेवागिरींच्या दरबारात कोण पाहिजे? सेवाधारीच पाहिजे.
म्हणून वारकरी संप्रदायातील अत्यंत वेचक मंडळी आदरणीय सुरेश महाराजांनी निवडली. जेव्हा ते कार्यक्रमाची यादी पाहिली आणि मला आश्चर्यच वाटलं की अशा युगात एवढा दीर्घ उत्सव आणि एवढ्या गांभीर्याने कसा काय. तेव्हा त्यांनी मला एक वाक्य जे सांगितलं ते वाक्य मला फार आवडलं. त्यांनी सांगितलं, महाराज हा उत्सव एवढा होण्यापाठीमागचं कारण आहे एकतर सेवागिरी महाराजांची प्रेरणा, त्यांचं अधिष्ठानच मोठं जबर आहे, त्यात काही वादच नाही. त्यात पूज्यपाद सुंदरगिरीजी महाराज यांचे आशीर्वादही आहेत. सर्व ट्रस्टी मंडळीची धावपळ आहे. आणि त्यांनी एक वाक्य सांगितलं, या नियोजनामध्ये कोणीच तोंड घातलं नाही. मराठीत बोलू का, कोणीच इंटरफिअर केलं नाही. एक हाती काम झालं. आणि असंच असतं महाराज, एखाद्या पाईपच्या पाण्याला जर प्रेशरनं पाणी यावं वाटत असेल तर छिद्र एकच पाहिजे. दोन असले की प्रेशर कमी होतं. समजलं असतं तर समजून घ्या. म्हणून आदरणीय सुरेश महाराज यांचं गोड नेतृत्व. बरं, ते नेतृत्व करत असताना कोणत्याच बाजूने कमतरता नाही. हो, कोणत्याच बाजूने अत्यंत मी म्हटलं की सुंदरगिरी महाराजांचं नियोजन आहे म्हणजे आधिपत्य आहे. आदरणीय सुरेश महाराज यांचं आधिपत्य आहे. आणि ह्या दोघांचं जुळण्याचं कारण आहे त्यांचा स्वभाव एक आणि रास पण एकच. सुंदरगिरी आणि सुरेश रास एकच आहे. रास एक आहे. संतोष, अरे वा, तेच आहे, सारखेच आहेत. एका राशीची मंडळी आहेत. एका राशीची एका जागी आली म्हणून एवढं गोड झालं. आणि सगळ्याच बाबतीत नियोजन सगळे असेल. गायक वादक मंडळी सुद्धा जी आहेत सामान्य नाहीत. आदरणीय आबा शेकापुरी आबा ते आहेत. आदरणीय हरिभक्ती परायण आमचे वायू परिसरातील सदानंदजी महाराज त्यांची उपस्थिती आहे. परिसरातील सर्वच लक्ष्मण महाराज आहेत. सर्वच मंडळी आहेत. आणि मृदंगाच्या बाबतीत महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्याची जर टॉप 10ची यादी काढली तर मला नाही वाटत संदीप गुरुजींचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होईल. म्हणजे ज्यांच्या नावाशिवाय ती यादी पूर्ण होत नाही असे आदरणीय आमचे गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांचा माझा आगळा वेगळा स्नेह आहे. म्हणून आधीचं चित्त मायेचे आणि वरी निमिष झाले पडी यंतयाचे असा आमचा स्नेह अनुबंध आहे. आदरणीय महाराज आहेत. सर्व टाळकरी मंडळी आहेत आणि तुम्ही सर्व देवरूप श्रोते आहात. सर्वांविषयी सद्भावना व्यक्त करतो आणि अगदी आपल्या नियोजित वेळेमध्ये अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. विठ्ठला 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 विठ्ठला. खरं तर या मार्गाने मी अनेक वेळा गेलोय. या मार्गाने मी अनेक वेळा गेलोय. या मंदिरात मी अनेक वेळा आलोय. कारण माझे गुरुच्या भागातले असल्यामुळे गुरुवर्य बंडातात्या कराडकर माझे गुरु आहेत. म्हणून गुरुवर्य तात्याच्या सहवासात इकडे खूप फिरलो आम्ही. आणि तात्यांची एक पद्धत असायची. आम्ही जेव्हा महिना 2 महिने पंढरपूर कराडला असायचो चातुर्मासाच्या निमित्ताने काय उत्सवाच्या निमित्ताने, तर एक दिवस असा असायचा फक्त परिसरातील चांगली जी स्थानं आहेत तिथं दर्शनाला जायचं. मग सिद्धेश्वर कुरुली असेल, आंबेरी असेल, कार्तिक स्वामीचं मंदिर आहे पहा, अशा सगळ्या स्थानावर जेव्हा आम्ही फिरलो तेव्हा गुरुवर्य तात्या आम्हाला इथेही दर्शनाला आणायचे. आणि तेव्हापासून या रस्त्याने जाता येता आम्ही दर्शनाला येत होतो. पण आज सेवागिरी महाराजाची कृपा झाली आणि सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. खरं तर एवढ्या दिव्य पुरुषाच्या समाधीस्थळी मला सेवा करण्याचं भाग्य आहे. म्हणूनच मी ह्या अभंगाची निवड केली. धन्य दिवस आजी दर्शन संतांचे. म्हणून या संतांचं मला दर्शन घडलं. माझ्या जीवनातला दिवस हा धन्य आहे. आणि मी माझ्या शब्द दरिद्री आणि असल्यामुळे माझ्या शब्दात मांडण्याऐवजी मी ते तुकाराम महाराजांचा आधार घेतला आणि तो मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका, तुकाराम महाराज संत भेटीतला आपला अनुभव अभिव्यक्त करतायत. महाराजाचा अनुभव धन्यतेचा आहे. महाराजांचा हा अनुभव पुण्यतेचा आहे. महाराजाचा संत दर्शनातला अनुभव हा आनंदाचा आहे. का बरं धन्यता, पुण्यवानता, आनंदरूपता का बरं ज्ञानोबा आपलं जगद्गुरु तुकोबारायांना संत भेटीत झाली असेल? खरं तर तुकाराम महाराजांना फक्त संतच भेटले का? खूप भेटले. मंबाजी सारखे विरोधक भेटले. चिंतामणी देवासारखे सिद्ध भेटले. चिंतामणी देवासारखे सिद्ध भेटले. अनेक शोभा कासार आदी करून टाळकरी अनन्य भेटले. असे अनन्य भेटले. संताचे जगणारे महाराजासारखे संत म्हणून आपण त्यांना
तेही आपलं संताजी महाराज जगनडेसारखे शिष्य भेटले. जगद्गुरु तुकाराम महाराजांना एवढेच नाही, छत्रपती शिवाजी सारखे राजपुरुषही भेटले. या सर्वच मी ज्या ज्या याद्या दिल्या, मला प्रत्येकाबद्दल आदर आहे, वादच नाही. पण तुकाराम महाराजांनी या सगळ्यांच्या भेटीच्या नोंदी एवढ्या स्पष्टपणे घेतल्या नाही जेवढी स्पष्टपणे नोंद संतांच्या भेटीची घेतली. शिवाजी महाराजांची भेट झाली, माझं जीवन धन्य झालं, असे सिद्ध भेटले, जीवन धन्य झालं. आता नाही, त्याला मी काय करू, मी काय करू, नाही तसे शब्द. पण संतांच्या भेटीमध्ये एवढी धन्यता, एवढा आनंद महाराजाला वाटतो. काय बरं कारण असेल? ऐका मंडळी, माणसाला कोणती व्यक्ती भेटल्यावर आनंद होतो? साधारणतः नियम सांगतो. काही व्यक्ती आवडीची भेटली की माणसाला फार आनंद होतो. व्यक्ती कशी असावी? आवडीची असावी, आनंद होतो. अजून व्यक्ती गरजेची असावी, तो व्यक्ती गरजेचा असावा, तेव्हा माणसाला भेटीत आनंद होतो. बरं, नसेल आवडीची, नसेल गरजेची, व्यक्ती दुर्मिळ असावी, दुर्लभ असावी. व्यक्ती काय असावी? दुर्लभ. अशी काही मंडळी आहेत, त्यांना कोणाला पंतप्रधान आवडत नसतील, कोणाला मुख्यमंत्री आवडत नसतील, पण समोर आल्यावर भेटल्याशिवाय राहू वाटतं का? राहवलं जात नाही. दुर्लभ तरी असावी. व्यक्तीला कोणाच्या भेटीमध्ये आनंद होतो? आवडीच्या, गरजेच्या आणि जे दुर्लभ व्यक्ती आहेत त्यांच्या. आणि मला सांगा, संतांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर तुकाराम महाराजांचं आवडीचं जीवन संत आहे, सगळ्या जगाच्या गरजेचं जीवन संत आहे, आणि दुर्लभ जीवन संतांचं आहे. ते भेटल्यावर का आनंद होऊ नये? विठ्ठला 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 विठ्ठला. माझी प्रस्तावना या 3 शब्दाभोवती फिरणारे: आवड, गरज आणि दुर्लभता. तुकाराम महाराजाला संत भेटीची आवड आहे, खूप आवड आहे. उलट सांगू, संता एवढी तुकाराम महाराजांची आवड दुसरी कोणतीच नाही. तो का म्हणे, जैसे आवडती हरिदास तैसे नाही आस. अनेकांची महाराजांच्या आवडीचा विषय कोण आहे? संत आहेत. खरं तर तुकाराम महाराजांच्या गाथ्यात आपण जर पाहिलं तर तुकाराम महाराजाला काही माणसं कधीच भेटू नये असं वाटतं. तुकाराम महाराजाला काही माणसं कामापुरते भेटावे असं वाटतं, आणि तुकाराम महाराजाला संत मात्र कायम भेटावे असं वाटतं. मला वाटतं त्यांना वाटतं असं नाही, सिद्धांतच आहे. काही माणसं कधीच भेटली नाही पाहिजे, काही माणसं कामापुरतीच भेटली पाहिजे, आणि काही माणसं मात्र, काही विभूती मात्र कायम भेटल्या पाहिजे. या 3 निकषावर आपण पाहू. कोण भेटलीच नाही पाहिजे? तुकाराम महाराजाच्या गाथ्यातली चरण पहा. काय तो का म्हणे, क्षण नको तयाचे दर्शन. महाराज म्हणतात, अशी माणसं क्षणभर सुद्धा मला दिसली नाही पाहिजे, ह्यांची भेट नाही झाली पाहिजे. आपण ते आहेत कोण? त्या अभंगाला उलट म्हणत आपल्याला 3 चरण यावं लागेल. कोण नको भेटली पाहिजे? महाराज म्हणतात, हरिकथे ते धिकारी, शत्रू माझा तोची वैरी. तो का म्हणे, क्षण नको तयाचे दर्शन. जो हरिकथेचा धिक्कार करतो, ज्याला हरिकथेविषयी तिटकार आहे, कीर्तन केल्यानं काय होतं रे, असा ज्याला हरिकथेचा तिटकार आहे, अशी माणसं क्षणभर सुद्धा भेटली नाही पाहिजे. सुना काळ तोंडा, जो या देवा म्हणे धोंडा. जो मूर्तीला दगड म्हणतो, अशा काळ्या तोंडाचा कुत्रा, नुसता कुत्रा नाही, नुसता सुना नाही, काळ तोंडा, सुना काळ तोंडा. जो या देवा म्हणे धोंडा, जो देवाला दगड म्हणतो, अशी माणसं कधीच भेटली नाही पाहिजे. पुढे जरा झोमणार आहे, पण आता महाराजाचं वचन आहे, अहम म्हणे ब्रह्म नेने भक्ती चेते वर्म. तो का म्हणे, क्षण नको तयाचे दर्शन. महाराज म्हणले, केवळ अहम ब्रह्मास्मी ज्ञानाच्या वल्गना करतो, आणि ज्याला भक्तीचं वर्म कळालेलं नाही, अशी माणसं मला क्षणभर सुद्धा भेटली नाही पाहिजे. नकोच ही माणसं भेटायला. हो, अडचण काय होई भेटली तर? ही भेटली तर खूप अडचणी आहेत, खूप अडचणी आहेत. चांगल्या मार्गाचा माणूस वाईट मार्गाला जातो, अशी मूर्ख माणसं भेटली तर. अजून एक अभंग आठवलाय मला, सांगून जातो तेवढा. अजून कोणाचं नको दर्शन? ऐका महाराजांचं वचन: शब्दाना ही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर, त्याचे न व्हावे दर्शन, खळा पंगती भोजन. ज्याच्या शब्दाला धीर नाही, शब्दाना ही धीर, शब्दाला धीर नाही म्हणजे आता एक बोलतो नंतर एक बोलतो, काही त्याच्या शब्दाला किंमतच नसते, धैर्यच नसतं त्याच्या शब्दाला. उदाहरण जर द्यायचं ठरलं, एका गावात मंदिराचं काम चालू होतं, पण मंदिराचं काम गती घेत नव्हतं, मराठीत पिकअप घेत नव्हतं. मग त्या गावातली लोक पूज्य बाबासारख्या साधूकडे गेली, म्हणजे महाराज आमच्या गावातलं काम जरा गतीलाच येईना हो,
तुम्ही तरी चला काही प्रबोधन करा. गावातल्या लोकांना श्रीमंत खूप आहेत पण द्यायची वृत्ती नाही हो. काही बदल झाला तर झाला. मग ते साधू महाराज त्या गावात गेले. गावातली सगळी प्रतिष्ठित मंडळी व्यासपीठावर बसली, ग्रामस्थ मंडळी अशी खाली बसली आणि त्या महाराजांनी दानाचं महत्त्व, मंदिराच्या कामाचं महत्त्व, जीर्णोद्धाराचं महत्त्व, श्रुती स्मृती अनेक वचनं देऊन पटवून दिलं आणि लोकांचे आकडे यायला चालू झाले. तेवढ्यात एक म्हणला, महाराज आपले 21 अमके 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 21,000 जाहीर केले. महाराज 50,000 अमके अमके 50,000 नेऊन घेतलं. असे अनेक आकडे आले. तेव्हा व्यासपीठावरचा एक म्हटला, महाराज आपली 1 लाख. 1 लाख? वा वा, नाव सांगा तुमचं. आपण नाव कुठं शिव देत नाही म्हटले, फक्त सांगा. आत्ताचे का भाविकांनी आपल्या मंदिराकरता 1 लाख रुपये दिले. लोकांना कडकडून टाळ्या वाजवल्या. हा व्यासपीठावर जो बसला होता आणि ज्यांनी 1 लाख रुपये कबूल केले, तुम्हाला महाराज फक्त एवढं म्हणा, ज्यांनी 1 लाख रुपये दिले तो व्यासपीठावर आहे. महाराज बोले, अरे नाव सांग ना. आपण नाव कुठं शिव देत नाही. आता ज्यांनी 1 लाख रुपये जाहीर केले ते व्यासपीठावर उपस्थित आहेत. लोकांनी परत टाळ्या वाजवल्या. तुला महाराज आता फक्त एक म्हणा, व्यासपीठावर उजव्या बाजूला आहेत. म्हणे अरे तुझं नाव सांग ना. या विठ्ठला 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 अरे नाव सांग. नाही, आपण नाव कुठे शोध देत नाही. आता ज्यांनी आपल्याला 1 लाख रुपये कबूल केले ते व्यासपीठावर उजव्या बाजूला आहेत. पुन्हा लोकांनी टाळ्या वाजवल्या. म्हणजे महाराज फक्त आता एक सांगा, 3 नंबरच्या खुर्चीवर बसलेले. अरे नाव सांग ना त्याच्यापेक्षा. नाही नाही, आपण नाव कुठं शिव देत नाही, कुठं शिव देत. आता ज्यांनी 1 लाख रुपये दिले ते व्यासपीठावर आहेत आणि 3 नंबरच्या खुर्चीवर आहेत. लोकांना कळालं, नाव नाही आलं तरी. बघा खरंय, लाईट लागली. खोटंय वाटतं, खरंय आली. लोक म्हटले कळालं, आता काय करा. तुमच्या उलटेचं काय उपचव माझी चालली बघा, ते लक्षात ठेवा तुम्ही काय. ऐका म्हणले. आणि मग न्यासाला कळालं अमक्या अमक्या व्यक्तीने दिलेले पैसे आहेत. आणि मग लोक त्याच्याकडे गेले. साहेब तुम्ही बोलले होते 1 लाख रुपये धनादेश त्याने लिहून दिला, पण बँकेमध्ये तो धनादेश काही वाटला नाही. मॅनेजरला विचारलं का, म्हणजे याच्यावर सहीच नाही. ते लोक परत त्याच्याकडे गेले. अहो साहेब याच्यावर सही नाही. आपण नाव कुठं चिव देत नाही. कळालं तुम्हाला. असं ज्याच्या शब्दाला धैर्य नाही अशी माणसं कधीच भेटू नये. जे आता एक बोलतात नंतर एक बोलतात अशी माणसं भेटू नये. शब्दा नाही धीर. ज्याची बुद्धी नाही स्थिर, ज्याच्या बुद्धीला स्थैर्य नाही अशी कधीच भेटू नये. अखंड संत निंदी, संताची निंदा करणारा कधीच भेटू नये. आदम लोभासाठी बंदी, लोभासाठी आदमाची सेवा करतो असा कधीच भेटू नये. महाराज म्हणतात तुका म्हणे पोटी भाव जया अनेक ओठी, ज्याच्या पोटात एक आहे ओठात एक आहे असा कधीच भेटू नये. अशी माणसं भेटू नये. होतं काय असं भेटलेल्यांनी? होतं काय? चांगल्या मार्गाचं जीवन वाम मार्गाला जात. याला उदाहरण पहा, तुकाराम महाराजांनाच दिलेलं पहा. तुम्ही शेतकरी वर्गातली बरीचशी मंडळी आहात. विहिरीतलं पाणी आधी थारोळ्यात पडतं. मोठ जुना काळ कशात पडतं? थारोळ्यात. मग थारोळ्यातलं पाणी पाटानं का दंडानं का दांडानं? पाटानं. कुठं जातं? शेतकऱ्याने ज्या पिकाकडे नेलं त्याकडे. शेतकऱ्याला वाटलं आज ऊस भिजवायचं ऊसाकडे, गहू भिजवायचा गव्हाकडे, फुलं भिजवायचे बगीचेकडे, अजून काही फळबागा असेल तर फळबागाकडे. गांजा काही नसतो शेतात, तो सोडून द्या विषय. असं माळे जेवते नेले ते होते निवांतचे गेले. ते थारोळ्यात पाणी, विहिरीतलं पाणी थारोळ्यात पडतंय. थारोळ्यातलं पाणी पाटाने योग्य पिकाकडे जाते. पण ऐका महाराजांनी दृष्टांत काय दिला. पण त्या पाटामध्ये एक काडी आडवी पडली. त्या पाटात काय झालं? एक काडी आडवी पडली. बरं ती आडवं पडलेली काडी गप्प बसत नाही. आला पाला राय मुक्कामाला, आला पाचोळा तुला थांबावच लागल, आला कचरा थांबतो. मग ती आडवी पडलेली काडी कचऱ्याची महाविकास आघाडी तयार करते. कचऱ्याची म्हणलोय मी. ती काडी तुम्ही काही तिकडं जोडू नका रे बाबा, माझा तसं काहीच उद्देश नाही. आणि मग त्याला शब्द आपल्या शब्द तुंबाडा बसला म्हणतात. बरोबर? तुम बस
मग पहा, ते पाणी विहिरीतलं थारोळ्यात पडू लागलं. योग्य मार्गाने चाललो होतं, पाटातून योग्य पिकाकडे चाललो होतं, पण झालं काय, एक काडी आडवी पडली, कचरा अडकला, त्यामुळे नीट जाणारं पाणी वाम मार्गाला गेलं. तसं महाराज म्हटले, आड पडे काडी तरी ते बहुत पाणी खोडी, ऐसी दुर्जन संगती बहुतांचे घात होते. चांगल्या चांगल्याचे घात होतात, पण अशी माणसं कधीच भेटू नये. महाराजाला आवडत नाही. चला, काही माणसं कामापुरतीच भेटावी. हे पाहुणे रावणे सोयरे धायरे, खरं तर आज मला मोकळ्या मनानं बोलता येईल. गावोगावी अडचण एक असते, एकाच गावाचे एकाच भावकीचे लोक असतात. इथं तसं काही नाही. इथं सेवागिरी महाराजांच्या सेवेत असणारी अनेक गावची, अनेक आडनावाची, अनेक जातीची, अनेक जमातीची मंडळी असल्यामुळे काही अडचण नाही. वैकुंठवासी जगन्नाथांना पवार म्हणायचे, भावकी कशाला म्हणावं, सोयरा कशाला म्हणावं, ते व्याख्या करायचे. ते म्हणायचे, भावकी कशाला म्हणावं, सोयरा कशाला म्हणावं, ज्यांच्या वाचून जगता येत नाही आणि जे नीट जगू देत नाही त्याला सोयरान भावकी म्हणून जाऊ म्हणायचे. अण्णांची भाषा, ज्यांच्या वाचून जगता येत नाही आणि जे नीट जगू देत नाही, अशी माणसं जास्त भेटूच नाही. कामापुरती भेटावी. एरा मान विधी पालना पुरते. व्याय का भेटावा, त्याची मुलगी आपल्या घरात सून आहे म्हणून, किंवा आपली मुलगी त्याच्या घरात सून आहे म्हणून. कामापुरती विधी पुरते कारण बहुवारावे वचन. हे पाहुणे रावणे फार विचित्र असतात. करतात काय, येते तुझ्या भजना आड, दावी ते प्रपंचाचे कोड. तुम्हाला कटोय पण माझा अनुभव आहे. साध्या माझं वय आहे 41 आणि वजन आहे 105. मी मोठा वजनदार महाराज आहे म्हणून शेवटी ठेवलं त्यांनी मला. वजनदार माणसं पाहिजे शेवटी, आहे का नाही. वजनदार. माझं वय 41 आहे, वजन 105 आहे. बरं, माझा प्रवास ना बाबाजी संप्रदायातल्या प्युअर महात्म्यांच्या सहवासात आहे. तात्या असतील, बोधे बाबा असतील, जोग महाराजाची परंपरा असेल. मी त्या ध्येयापर्यंत पोहोचलेलो नाहीये, पण त्या पंथावरचा पथिक नक्कीच आहे. त्या पंथावरचा पथिक मी निश्चित आहे. मी नाही पोहोचलो त्या ध्येयापर्यंत, पण पथिक आहे, त्या पंथावरचा पथिक आहे. म्हणून मी चाकुरीबद्ध जगण्याचा प्रयत्न करतो. असं असून सुद्धा आमच्या एका सोयऱ्याने गेल्या महिन्यात मला सोयरी काढली. हा ना, त्याला मग लाव, माझं वय 40 आहे. मग ते तुमच्याच वयाची. त्यांना म्हणलो मी कीर्तनकारी, ती पण कीर्तनकारी नसेल. त्यांना म्हणलं माझं शरीर, तिचंही तसंच आहे म्हणे. एवढे 36 गुण जुळूनच तो आला होता मला. सगळे गुणच जुळून आणला होता. अशी माणसं असतात. चांगल्या मार्गावरच्याला नको त्या मार्गाला घेऊन जातात. आता जगायला लागलोय, साधूच्या सहवासात ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करण्याचा प्रयत्न करतोय, पण ही माणसं अशी दुसऱ्या मार्गाला नेतात. म्हणून ही लय भेटू नये. येते तुझ्या भजना आड, दावी ते प्रपंचाचे कोड, कनिष्ठी रुची ठेवणी गोड, देखत नाड कळत असे. डोंगरेजी महाराजाचं एक वाक्य आहे. ते म्हणायचे, साधकाने संसारिकात जास्त राहू नये, का संग का रंग लगताही है, त्यांचं वाक्य आहे. म्हणून ही काही माणसं कामापुरती भेटावी, पण ऐका मंडळी, सत्पुरुष मात्र कायम भेटावी. एक सगळ्याला ओवी पाठ आहे, ते ओवीचा आपण उल्लेख करू. वर्षत सकळ मंगळी, सगळीकडे मंगळाचा वर्षाव करणारे, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अशी ईश्वरनिष्ठ महात्मे. पुढे ज्ञानोबाचे शब्द पहा, अविरत भूमंडळी भेटू तू या भूता, या भूता अविरत भेटो. ह्या लोकांना सत्पुरुष कायम भेटले पाहिजे. ध्यानात ठेवा, हे सत्पुरुष कायम भेटले पाहिजे. म्हणून पहा, मूर्ख कधीच भेटू नये. व्यवहारातली माणसं कामापुरती भेटावी, सत्पुरुष मात्र कायम भेटावी. म्हणून जीवनात जगत असताना माणसानं, ऐकलं का, श्री श्री रविशंकरजीची एक संस्था आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग. खूप गोड कार्य आहे त्यांचं, पण अतिव गोड कार्य आहे. पण त्यांचं जे टायटल आहे ना, मला त्या टायटलबद्दल बोलायचं. त्यांच्या संस्थेचं जे नाव आहे आर्ट ऑफ लिव्हिंग, त्या शब्दाचा मराठीत अर्थ होतो जीवन जगण्याची कला. ऐका मंडळी, आपण किती संपन्न वाङ्मयाचे पाईक आहोत. हे आर्ट ऑफ लिव्हिंग एका शब्दाभोवती जगात काम करते, पण तुकोबराच्या गात्यात पूर्ण आर्ट ऑफ लिव्हिंग एका चरणात आहे. जीवन जगण्याची कला म्हणजे काय असते, जीवन कोण्या कलेनं जगायचं असतं. 4च मुद्दे मांडले महाराजांनी. पण माझा दावा आहे, तुम्ही अध्यात्माच्या क्षेत्रात रत असो किंवा सामाजिक क्षेत्रात रत असो,
कोणते, तुम्ही अध्यात्माला किंमत किती देता, कोणी सामाजिकतेला किती किंमत देता, पण मी जे मुद्दे मांडणार आहे ते सगळ्यांना पटतील हा माझा दावा आहे. जीवन जगण्याची कला काय आहे? एका 4 मुद्द्यात माझ्या तुकोबाराने आम्हाला समजावून सांगितले. ऐका, ज्याला चांगलं जगायचंय त्याने 4 गोष्टी करा म्हणे. लक्षात ठेवताय ना? लक्षात ठेवा. जनमित्र होई सकाळांचा, सगळ्यांशी मैत्रीनं वागा, अशुभ न बोलावी वाचन कधीच अशुभ बोलू नका, संग न करावा दुर्जनाचा, मूर्खाच्या संगतीत जाऊ नका, आणि करी संतांचा सायास, सत्पुरुषाच्या संगतीचा प्रयत्न करा. काय याच्यापेक्षा काय असते आर्ट ऑफ लिव्हिंग वेगळी? जीवन जगण्याची कला यापेक्षा वेगळी काय? खरं तर याचाच विस्तार पूर्ण एका कीर्तनाचा विषय, पण मी दुसरा विषय निवडल्यामुळे याच्यावर आता जास्त वेळ घालवत नाही. कधीच सगळ्यांशी मैत्रीनं वागा, तोंडानं अशुभ बोलू नका, मूर्खाच्या संगतीत राहू नका, आणि सत्पुरुषाच्या संगतीचा प्रयत्न केल्याशिवाय राहू नका. म्हणून सत्पुरुषाची संगती कायम मिळाली पाहिजे. चला, जगद्गुरु तुकोबारायचा तो आवडीचा विषय आहे. जसा आवडीचा आहे, मला वाटतं सत्पुरुषांची भेट आपल्या गरजेची पण आहे. सत्पुरुषांचं जीवन आपल्याकरता कशाचं आहे? गरजेचं आहे. मला सांगा, सेवागिरी महाराज आज एका नावाच्या भोवती, एका सत्पुरुषाच्या कार्याच्या भोवती आज एवढा समाज भारावलाय. एका विशिष्ट अध्यात्माच्या पंथावर चालतोय, पण एकाच व्यक्तीच्या नावाभोवती ना. पूज्य महाराज 6वे पुरुष आहेत महाराजाला धरून, बरोबर ना बाबाजी? महाराजांना सोडून 5वे, बरोबर ना? महाराजांना सोडून 5वे, महाराजाला धरलं तर महाराजापासून बाबाजी 6वे पुरुष आहेत. इथं सत्पुरुष 5 आहेत का? 5 आहेत. सत्पुरुष 5 आहेत, पण 5ही सत्पुरुष एकाच नावाच्या भोवती आहेत, सेवागिरी महाराज. इथं लाखांना समाज आहे, पण तोही एकाच नावाच्या भोवती आहे, सेवागिरी. खरं सांगा, ते सत्पुरुष या भागात आले नसते, गुरुचा दृष्टांत झाला, सिद्धेश्वराच्या सेवेची आज्ञा मिळाली, आणि इथं येऊन जर सेवा करून त्याने हे कार्य जर निर्माण केलं नसतं, तर मला नाही वाटत आज आपण एवढ्या संख्येने आणि एवढ्या गोड विचाराच्या उंचीवर गेलो असतो. एका सत्पुरुषाची गरज असते. कोणताही भाग घ्या तुम्ही, तो भाग एका सत्पुरुषाच्या कार्यानेच काय होत असतो? प्रेरित होऊन कार्य करत असतो. गरज आहे. कशा करता गरज आहे? जगद्गुरु तुकोबारायचं एक वचन आहे. महाराज म्हणतात, उद्धाराशी ठाव नाही भाग्य हे ना, उद्धाराशी ठाव नाही उद्धाराशी ठाव नाही भाग्य हे ना, उद्धाराशी ठाव नाही भाग्य हे ना, विनमुख चरणा संताचिया, विनमुख चरणा संताचिया, विनमुख चरणा संताचिया, विनमुख चरणा उदाराशी ठाव नाही भाग्य हे ना, उद्धाराशी ठाव नाही. विनमुख चरणा संताची या, विनमुख चरणा संताची या, विनमुख चरणा संताची या, विनमुख चरणा संताची या, उदाराशी ठाव नाही भाग्य हे ना, उदाराशी ठाव नाही भाग्य हे ना, उद्धाराशी ठाव नाही भाग्य हे ना, उदाराशी ठाव नाही भाग्य हे ना. उद्धाराशी ठाव दुसरा कोणताच नाही. संताला विनमुख राहून कधी जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही, हे ध्यानात ठेवा. ऐका आता सगळ्या संतांची प्रमाण. आधी श्रुती माता काय म्हणते पहा. तद्विज्ञानार्थ
ते तुला जाणायचं आहे ना, तर मग सद्गुरू एवा बिगच्छेत, तुला सद्गुरूकडेच जावं लागेल, तर तुला ते तत्व कळेल. गीता मौली म्हणते तद्विद्धी, ते तुला जाणायचंय, मग प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया सत्पुरुषाजवळ जावं लागेल. ज्ञानोबा त्याच्यावर बोलताना म्हणतात तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दासे सकळ, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये त्यांची गरज आहे. हो ऐका, महाराज अजून म्हणतात, मीराबाई म्हणतात, गुरुबिन कोण बतावे वाट, बडा बिकट हे यमघाट. कसं असतं, माणसाला जेव्हा आपल्या हातानं, महाराज त्यांची काय गरज आहे, आम्ही आमचा उद्धार करू ना, होत नाही, एवढं सोपं नाहीये. काम अवघड असलं की कोणाची तरी मदत घ्यावीच लागत असते. उद्धाराचं काम मोठं अवघड आहे, कारण क्षुरस्य धारा निश्चितम दुरत्यया दुर्गम पथस्तत कवयो वदंती, असा मार्ग आहे. न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन, मोठी अवघड वाट कोणा सांगा बाबा भाट, सोपं नाही त्या ध्येयापर्यंत जाणं, पण सत्पुरुषाच्या सहवासामध्ये अडचणी नाही. काम अवघड असलं की माणसाला मदत घ्यावी लागते कोणाची तरी. एक अगदी व्यवहारात उदाहरण देतो. दुपारचे 11:30 वाजलेले आहेत, घरातली सगळ्यांची जेवणं झाली आणि त्या दिवशी बाई फार आनंदी होती. बाई कोण्या दिवशी खुश असते स्वयंपाकाच्या बाबतीत, यांच्या मनातलं सांगतो तुम्हाला. बाई एखादी स्त्री स्वयंपाकाच्या बाबतीत कोण्या दिवशी प्रसन्न असते, ज्या दिवशी तिनं केलेला स्वयंपाक उरला नाही पाहिजे, कोणाला कमी नाही पडला पाहिजे, त्याविषयी तिला त्या स्वयंपाकाचा विशेष आनंद असतो. स्वयंपाक तसाच झाला होता, कमी पडला नाही आणि उरलाही नाही. सगळ्यांची जेवणं झाली, भांडी घासली, मांडणीत पालती टाकली, किचन आवरलं, गॅस वट्टा पुसला, गॅसही पुसला, लायटर कोरड्या जागेवर ठेवलं, पुन्हा अडचण येते म्हणून रेग्युलेटर बंद केलं. तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला एवढं बारीक कसं काय माहीत, हे रोज मला करावं लागत, माझं मलाच करावं लागत म्हणून हे सगळं माहिती आहे. सगळं काम झालं आणि बाई बेडरूम मध्ये थोडं आडवं पडायला गेली. तिने थोडं आता आडवं पडावं, पुन्हा 4 वाजता उठून कामाला लागायचंच आहे म्हणून बेडरूम मध्ये गेली, आडवं पडली, तेवढ्यामध्ये फोन वाजला. तिचा काय वाजला, फोन वाजला. पण गुरुजी त्या बाईला फोन उचलण्याकरता उठावं नाही लागलं जागच, का, फोन हातातच होता. तिला उठावं नाही, फोन हातातच होता. तिनं कॉल रिसिव्ह केला, हॅलो, आणि तिकडून आवाज आला, काय करती. फोन कोणाच्या लक्षात आला असेल ना, नाही लक्षात आहे. ज्यांचं लग्न झालं त्याने हात वर करा बरं. बाबा तुमच्या भागात एवढे ब्रह्मचारी, एवढे ब्रह्मचारी आळंदी पंढरीत मोजले तर भरणार नाही तेवढे ब्रह्मचारी. तुमचं झालंय का, तुम्ही लक्ष देऊन ऐका माझं वाटतं. यांची लग्न झाली नाही तर असं नाही, हे लग्नाला एवढे वैतागले हात वर करायची वासनाच होत नाही. ही वस्तुस्थिती, तुमची अजून वेळ गेलेली नाही, माझ्या गाडीत जागा आहे म्हणून बोललो. आणि आश्रमात सुद्धा अशा साधकांची. हॅलो, कोण आहे, काय करते, लक्षात आलं फोन पतीचं. काय नाही, आडवं पडले, काय नाही, ते साताऱ्याचे पाहुणे आले होते, मग जेवायचं म्हणतात. आत्ता तुम्हाला बाईची स्वयंपाकाच्या बाबतीतली सायकोलॉजी सांगतो, मानसशास्त्र सांगतो. तुम्हाला लय काम येईल, ब्रह्मचारी कोण ऐकून घ्या. एवढं, बाई जेव्हा स्वयंपाकाला लागते ना, तेव्हा तुम्ही 10 माणसं जास्त सांगा, त्याचा तिला त्रास होत नाही. जेव्हा ती स्वयंपाकाला आता सुरुवात करते, तिला सांगा त्या दिवशी, अगं जरा 10 माणसं जास्त आहेत, तेवढा त्रास होत नाही. सगळं उरकल्यानंतर एकाचा स्वयंपाक करायचं लय जीवावर येत. खरे का खोटे, 10,000 रुपये काढा बरं मग. नाही खरे म्हणल्यावर सल्ला किती गोड दिला मी, आहे ना. तिचं सगळं उरकलेलं आहे आणि मग हा म्हणतो पाहुणे आले, ते जेवायचं म्हणतात. ते आत्ता, हो, किती जण आहेत, 15 जण. बया 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 बया, बरं गाव घेऊन नाही आले. तो पाहुण्यासमोर त्याची बाई त्याला बोलत राहते, बायको. हा हो, हा हा ठीक, चालेल चालेल. खरं तर ते शिव्या देत असते, पण बिचारा प्लास्टर करतो. कसं हो तुम्हाला सहन होतं काय नाही, ती प्लास्टर करत राहत. हो हा हा ठीक ठीक. त्याला एक शेवटचं एक वाक्य बोलायचं असतं, त्याला ते जपून ठेवलेलं असतं, कारण ते सुनामीला कारणीभूत वाक्य असतं. ते वाक्य
तो तेवढ्यात ठेवतो. ऐकलं का? 15 आहेत आणि अर्ध्या तासात स्वयंपाक झाला पाहिजे. कट. आबा तेव्हा त्या बाईला एकच प्रमाण आठवतं, अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडिले. तेव्हा तिला तेवढंच प्रमाण आठवतं. पण आता पर्याय नाही. पण ऐका, वेळ आहे अर्ध्या तासाची आणि स्वयंपाक आहे 15 माणसाचा. अशा वेळेला मग ती काय करते? शेजारच्या बाईला आवाज देते, दोनोची आई, पिंटूची आई, जरा येता का मदतीला? आणि ती येते. त्याचं कारण आहे गुरुजी, माणसं खाल्लेल्या अन्नाला आणि बाई घासलेल्या मिस्त्रीला कधीच बेमान होत नाही. ते कधीच बेमान होत नाही. मग ती मदतीला येते. आता त्यांचा स्वयंपाक चालू दे, आपापलं कीर्तन करू. दृष्टांत संपला. वेळ अर्ध्या तासाचा आहे, स्वयंपाक 15 माणसाचा आहे. मोठं अवघड काम आहे. तेव्हा मदतीची काय लागते? गरज लागते. तसं जीवन थोडं आहे आणि ध्येय फार उंचीचं आहे. जीवन छोटं आहे आणि जीवन ध्येय फार उंचीचं आहे. तेव्हा सत्पुरुषाच्या सहकार्याची गरज लागते मंडळी. म्हणून त्यांना म्हणावं लागतं, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, 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 तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे, तुम्ही संत सारे सारे, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा पार सांगा देवा, निरोप हा पार सांगा देवा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. निरोप हा पार सांगा देवा, निरोप हा पार सांगा देवा, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे कृपेचे सागर. हा तुम्ही संत सारे कृपेचे सागर, कृपेचे सागर. संत सारे कृपेचे सागर, कृपेचे सागर. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, कृपेचे सागर. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, कृपेचे सागर. हे निरोप हा फार सांगा देवा, सांगा देवा, निरोप हा पार सांगा देवा, सांगा देवा. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, कृपेचे सागर. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही संत सारे सागर, कृपेचे सागर. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, कृपेचे सागर, कृपेचे सागर. म्हणावं लागतं त्यांना, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. सोपवला म्हणजे उद्धारा करता त्यांची गरज पण आहे मंडळी. आवड आहे, गरज आहे आणि ते दुर्मिळही आहेत. बहुअवघड असे संत भेटी. मग मला सांगा, असे आवडीचे, गरजेचे आणि दुर्लभ असणारे संत जर भेटले तर जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहील का? व्यक्ती कशी असो, फक्त सत्पुरुषाचा सहवास लाभला पाहिजे. एक दृष्टांत सांगतो ना, आता अभंगात प्रवेश करतो. खरं तर मागच यायला पाहिजे होतं, पण आता आला. ते काय, लगेच प्रवेशही केला असता, पण आत्ताच चाल झाली, लगेच चाल म्हणल्यावर दाट पेरल्या कणीच बारीक पडते. ह्या क्षेत्राचं सुद्धा एक कौशल्य गणित. ऐका, सत्पुरुषाचा सहवास माणसाला काय करतो. एक मुलगा होता, दारू पित होता, गांजाही ओढत होता, ड्रग्जही सेवन करत होता, अफीम, सगळं व्यभिचार, भ्रष्टाचार, सगळी व्यसनं करत होता. एका वाक्यात सांगू का, दुसरा आर्यन खान होता. पण आईची इच्छा असते की आपल्या मुलाचा काय व्हावा, उद्धार व्हावा. म्हणून ते एका साधूकडे त्या मुलाला घेऊन गेले. महाराज बघा, नाही खाऊ नये ते खातं, पिऊ नये ते पितं, कोणाचं ऐकत नाही, याच्या उद्धाराचं काहीतरी पहा. महाराज म्हटले, पाहू ना, वादच नाही. का रे बाळा,
आश्रमात राहशील? तू पोरगा म्हटला स्टॉकची व्यवस्था असेल तर कुठेही राहू. मोठा व्यसनाधीन झालेला पोरगा होता. बरं पाहू राहा, आणि तो राहिला. पण तो काय करायचा? आश्रमातली मुलं साधना करायला लागली की त्यांना जाऊन अडवायचा. सकाळी काकड्याला मुलं उठली, काकडा चालू झाला साधकांचा. ए एवढी गोड झोपेची वेळ नाही, काय टाळ कुटत बसता रे, काय होतं यानं? ते जपाला बसले, हे लाकडाची मणी ओढल्यानं काय होतं रे? ते आरतीला आले, आरती केल्यानं काय होतं रे? सगळे साधक या तार्किकाला कंटाळले. ते म्हटले तुला ज्यांनी ठेवलं त्या महाराजाकडे जा. आम्हाला नाही माहित. तो त्या महाराजाकडे गेलो. महाराज हे तुमचे चेले चपाटे, ह्यांना कामधंद्याचा आला कंटाळा आणि खुशाली तर टाळ कुटत बसले म्हणे, यानं काय होत? ऐका सत्पुरुषाची शिकवण्याची पद्धत. ते 2 मिनिटं बस. मला एक सांग बाळा, तू म्हणतो एक केल्यानं काय होतं? मी तुला विचारतो, दारू पिल्यानं काय होतं याचा कधी विचार केलायस का? आणि विचार जर केला असता तर तू पिला असतास का? एवढी व्यसनं करताना कधी विचार केलास का यानं काय होतं? आणि खरंच विचार केला असता तर तू व्यसनं केली असती का? मग बाळा ऐक, विचार न करता एवढं करून बसलास, एकदा विचार न करता देवाचं भजन करून बघ ना, बघू काय होतं. माणसानं सगळ्याच गोष्टीचा विचार केला पाहिजे, वादच नाही. पण काय काय माझं तर म्हणणं आहे, ज्ञानेश्वरी वाचल्यानं काय होतं हा विचार करण्यापेक्षा वाचून तर बघा. आळंदी पंढरीची वारी केल्यानं काय होतं याचा विचार करण्यापेक्षा करून तर बघा. विचार न करता एवढ्या गोष्टी करून बसलो, एक गोष्ट विचार न करता करून बघ. की महाराज पण एकदाच घेईल नाव देवाचं, अनेक वेळा नाही घेणार. हा एकदा घे, तुम्हाला राम आणि झालं तुझं काम, निघ. तू निघाला. ए इकडे फक्त मी सांगतो तेवढा सल्ला ऐक बाबा. काय आयुष्यात तुला कोणी भेटलं आणि त्याने जर विचारलं ह्या रामनामाच्या मोबदल्यात तुला काय पाहिजे, तर फक्त तू एवढंच म्हणायचं, रामनामानं जे मिळतं ते पाहिजे. ठीक आहे मला महाराज, व्यसनी होता आणि मला वेळ कमी असल्यामुळे लगेच मेला. मला वेळ कमी आणि तोही व्यसनी मेला. यमलोकात गेला. या माणसाला चित्रगुप्ता ह्याचं काढा बरं खातं, काढायचा 7-12. आणि चित्रगुप्ताने याचा 7-12 काढला आणि तो यमाला म्हणतो हो महाराज काय ह्याच्या 7-12वर तो भलताच बोज आहे. ह्याच्या 7-12वर भलताच बोज आहे. हा म्हणे सगळा बोज आहे, पण एक सबसिडी शिल्लक आहे म्हटलं. हिने आयुष्यात एकदा राम नाम म्हटलंय आणि ह्याचा बेनिफिट काही उचललेला घेतलेला नाही. एक आहे म्हणजे चित्रगुप्ता याने एकदा रामनाम म्हटलं, त्याच्या मोबदल्यात काय दिलं पाहिजे? ते म्हणे आपण कशाला डोकं चालवायचं साहेब, त्यालाच विचारू काय पाहिजे आणि मोकळं हो आपलं. कशाला डोकं आपण चालवायचं? का रे आयुष्यात तुला नको ते खाऊ नये, ते खाल्लं, पिऊ नये ते पिलं. हो म्हणे सगळं केलं आपण, पण आयुष्यात एकदा राम म्हटलं. हा म्हणे त्या बुवाच्या नादी लागून म्हणलो होतं एकदा. मग त्या राम नामाच्या मोबदल्यात तुला काय पाहिजे? चला चुकून का होईना पण संत सहवास लाभला होता, संस्कार चांगले होते. जर संस्कार नसते तर तो म्हटला असता डिझेल आणि टोल नाका सुटून 10,000 उरले पाहिजे. पण तो तसा नाही म्हटला. तो म्हणा रामनामानं जे मिळतं ते पाहिजे. आता रामनामानं काय मिळतं? व शिवजीला फोन केला, म्हणे आपल्याला जप करायचं माहिती, ते बाकी काही माहित नाही. डायरेक्ट रामप्रभूलाच विचारलं, प्रभू तुमच्या एका नावाच्या मोबदल्यात काय मिळतं? म्हणे आपल्या नावावर ऑलरेडी शिक्का आहे, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. मग काय द्यायचं? म्हणजे याला जे गुरु भेटला त्या गुरुकडे चला. हे सगळे त्या गुरुकडे आले. म्हणे महाराज याने आयुष्यात खाऊ नये. हो म्हणे आपल्याच आश्रमात होता म्हणे हो काही दिवस, हे खूप पाप केलं, पण एकदा राम म्हटलाय, त्या रामनामाच्या मोबदल्यात त्याला काय दिलं पाहिजे? त्याला विचारा ना. अहो तो म्हणतो रामनामानं जे मिळतं ते दिलं पाहिजे, आणि तोच तर प्रश्न आहे. मग द्या ना मग ते मिळतं ते. अहो तेच विचारण्याकरता तो मिळतं काय? साधून सांगितलं गाथा जर वाचला असता तर हा प्रश्न तुम्हाला पडला नसता. गाथा वाचत जा. साधू म्हणतो अहो महाराज ते बाकी आता पहिल्या सोडून द्या, उत्तर सांगा काय दिलं पाहिजे? तर काय दिलं पाहिजे म्हणजे मुख्य नाम हाती मोक्ष याचा उद्धार केला पाहिजे. एवढा परिणाम सत्पुरुषाच्या सहवासाचा आहे असल्या जीवनावर सुद्धा. म्हणून सत्पुरुषाची संगती फार गरजेची, जगद्गुरु तुकोबारासारख्या साधूच्या आवडीची.
आणि दुर्लभ आहे. आणि असे साधू ज्या दिवशी भेटतात त्या दिवशी तुकोबारानं का म्हणू नये? धन्य दिवस आजी, धन्य दिवस आजी, दर्शन संतांचे धन्य दिवस आजी, धन्य दिवस आजी, धन्य दिवस आजी, दर्शन धन्य दिवस आजी, धन्य दिवस आजी, धन्य दिवस आजी, दर्शन संतांचे धन्य दिवस आजी, धन्य दिवस आजी, धन्य दिवस आजी, दर्शन धन्य दिवस आजी, नांदे तया घरी दैवत पंढरीचे, 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 धन्य पुण्य रूप कैसा कैसाला संसार धन्य पुण्य रूप, धन्य पुण्य रूप, धन्य पुण्य रूप, कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूप, धन्य दिवस आजी, धन्य दिवस आजी, धन्य दिवस आजी, दर्शन संताचे हे हे हे, धन्य दिवस आजी, धन्य दिवस आजी, धन्य दिवस आजी, दर्शन संता धन्य दिवस आजी, नांदेत या घरी दैवत पंढरीचे, 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 धन्य पुण्य रूप, धन्य पुण्य रूप, कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूप, नांदेत या घरी दैवत पंढरीचे, 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 धन्य पुण्य रूप, धन्य पुण्य रूप, कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूप, धन्य पुण्य रूप, धन्य पुण्य रूप, वाह वाह, धन्य दिवस आज. असे संत भेटले ते संत सज्जन भेटती जे वेळी मजते दिवाळी दसरा सण. असे सत्पुरुष भेटले. महाराज म्हणतात आज माझ्या जीवनातला धन्य दिवस आहे. आणि खरा तोच धन्य दिवस. तू का म्हणे तोची सुदीन सोहळा. ज्या दिवशी आपल्याला सद्गुरू भेटतात ना आपल्या जीवनाचा खरा दिवस धन्य दिवस तोच आहे. कारण धन्यतेचे उद्गार त्यांच्या सहवासातच आहे. हो धन्योहम स्वात्मानम व्यंजसा वेदमी धन्योहम
आनंदम बिभेती मे स्पष्टम. माझ्या अंतःकरणात आनंद आता स्पष्ट आहे. आम्हाला स्पष्ट नाहीये, विषयाच्या आड आहे. पण त्यांना तो त्या सत्पुरुषाच्या सहवासात स्पष्ट आनंदाची अनुभूती आहे. म्हणून त्यांची भेट गरजेची ती झाली. म्हणून माझा दिवस आजचा धन्य आहे. धन्य दिवस आजी. पण कशानं? दर्शन संतांचे. मला संतांचं दर्शन झालं. मला दर्शन शब्द दोन पद्धतीने सोडवायचा आहे. पण गुळाचा खडा जर भेटला तर लय चांगलं सांगता येईल मला. ते खडा काय वाटीच घ्या म्हणतात ते असे, पण मला खडा पाहिजे. दर्शन शब्द दोन पद्धतीने सोडवता येतो मंडळी. ऐका, दर्शन शब्दामध्ये दृग पश्यती धातुपाठाने जर घेतलं तर पाहणे अर्थ होतो. आणि दृश्य ज्ञानम या धातुपाठाने अर्थ घेतला तर जाणणे या अर्थानं. म्हणजे संतांचं दर्शन झालं म्हणजे संत मला दिसले, भेटले एक अर्थ. आणि संतांचं दर्शन झालं, संत मला समजले हा दुसरा अर्थ. दोन्ही अर्थ, दृश्य ज्ञानम आणि दृग पश्यती. व्यवहारात हे दोन्ही अर्थानं वापरलं जातं. पटवून देतो तुम्हाला. राम चित्र पहा. इथं जो पहा शब्द आहे, दर्शन शब्दाचं जे आज्ञर्थ रूप आहे पहा. दृग पश्यती पाहणे, पहा. इथं पहा या शब्दाचा अर्थ काय? डोळ्याने पहा. पहा बरं किती समाज आला शब्दात. पहा ना, समाज भरपूर आला. हे डोळ्याने पहा. आता जाणणं या अर्थानं पहा शब्द कसा येतो? तुमच्याकडे दिवाळी असते का रे बाळा? दिवाळी का शिमगा? हा, दिवाळी असते. दिवाळीत खायला काय करतात? बोल बोल. लाडू. हा, अजून चिवडा. अजून हा, करंज्या. अजून बस 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 बस. आज खीरपुरी बस. लाडू तयार झाले. आणि ननंद आली होती. कोण आली होती? ननंद. दिवाळीला आली होती. ननंद दिवाळीला येतील, दिवाळं काढून आपलं दिवाळीला येतील, दिवाळी करून जाते असं मला म्हणायचं होतं. ननंद दिवाळीला आली की ती काहीच करते, दिवाळी करून जाते. ते चुकून दिवाळं काढून शब्द आला, चुकीची माफी मागतो. इथलच्या नंदा सोडून बाकीचं असू द्या काय असेल. दिवाळ सणाला आणि वहिनीने लाडू तयार केले. आणि लाडू तयार झाल्यानंतर तिनं एक लाडू उचलला आणि वंस पुढे केला. वंस एवढा लाडू पहा बरं. शब्द काय वापरला? एवढा लाडू पहा बरं. वंस काय करतात? असा पाहतात का? असा पाहतात, असा खातात आणि मग सांगतात. चाचणी थोडी कडक झाली, साखर थोडी कमी पडली, वेलचीची पूड अजून पाहिजे होती. म्हणजे इथं पहा शब्द डोळ्याने पहा या अर्थानं नाही. हा लाडू समजून घ्या कसा झालाय. म्हणून पाहणं शब्द दोन पद्धतीने, पाहणं आणि जाणून घेणं. तसं मला दर्शन झालं, डोळ्यानं दिसले आणि मला दर्शन झालं, मला संत समजले. त्यांचं दर्शन वाया नाही जात. कारण नारदजी म्हणतात महत्संगस्तू दुर्लभ. दुर्लभ आहे, अगम्य अगम्य, पण अमोघष्ट वाया जात नाही. महाराज सत्पुरुष दिसलाच पाहिजे असं नाही. आपल्या गावात जरी आला तरी वाया जात नाही. जेथे वसती हरीचे दास धन्य पुण्य पिके पापानाश. धन्यतेचे ग्राम जेथे हरीचे दास. लय गोड प्रकरण आहे. दत्तप्रभूच्या दरबारात आहेत. त्यांच्या चरित्राचा एक प्रसंग सांगतो, ऐका. दत्तप्रभूने 24 गुरु केले. किती? 24. त्यामध्ये पिंगलेला गुरु केले. ती वेश्या आहे. मी सत्पुरुषाच्या सहवासाचा प्रभाव सांगतो बरं, वाया जात नाही. ऐका, तिनं पिंगलेला गुरु केले. पिंगलेला का गुरु केलं? सगळ्यांना कथा भाग माहितीये. पिंगला जनकाच्या दरबारातली वेश्या. आमचे वैकुंठवासी विठ्ठल बाबा बोले फार गोड सांगायचे प्रकरण. पिंगला नाम वेश्या असती, इथून सुरुवात करायची. आणि मग ती रोज संध्याकाळच्या वेळेला नटून हावभाव करून एका ते मारी खडा, एका ते म्हणे घ्या हो विडा, बाबाच्या तोंडात शब्द असायचे. हावभाव करायचे परपुरुषांना आकर्षित व्हावं म्हणून. आणि व्हायचे पुरुष यायचे. पण एक दिवस परपुरुष कोणी आलाच नाही. रात्र झाली गंभीर, परपुरुष आला नाही, कामासक्त झाली. आणि तिच्या भाग्याचा उदय झाला आणि तिला वैराग्य निर्माण झालं. आणि ती म्हणू लागली, संतम असलेला, समीपम माझ्या जवळचा, रमणम रमण्याशोग्य असणारा, रतिप्रदम आनंद प्रदान करणारा, नित्यम शाश्वत असणारा, इमं विहाय
आत्मपुरुष मी त्यागला आणि अकामदम जे स्वतःचं काम पूर्ण करण्याकरता माझ्याकडे येतात ते मला निष्काम केवी करती. नाथबाबा बोलले अकामदम दुःख भयादी शोकम असा ग्रस्त पुरुषाचा मी संवास करत बसले. अरे 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 माझ्या जीवनाला व्यर्थता आहे. हे दत्तात्रयाने ऐकलं आणि तिला गुरु केलं. भागवतात आपण पाहतो अशा विषयासक्त वेश्येला एवढे वैराग्याचे उद्गार आले तिने आत्मकल्याणाचा मार्ग धरला. हे ऐकून दत्तात्रयाने तिला गुरु केलं. माझं चिंतन ज्याच्या करताय ते आत्ता चालू झालं. मला सांगा ती पिंगला आजच वेश्या व्यवसाय करत होती का? नाही, अनेक दिवसापासून करत होती. मग असा प्रसंग आलाच नसेल का? परपुरुष कोणी आलाच नाही. असे प्रसंग तिच्या जीवनात आले असतील, पण तिला आजच वैराग्य का निर्माण झालं? तिला काल का नाही झालं? तिला पुढच्या महिन्यात का नाही झालं? त्या दिवशी का झालं? त्याचं गोड उत्तर एका टीकाकाराने दिलं. तिला त्या दिवशी वैराग्य होण्याचं कारण एकच होतं, कारण त्या दिवशी त्या नगरीत दत्तप्रभू सारखा महात्मा आला होता. सत्पुरुष आपल्या गावात जरी आला तरी त्या पुरुषाची संगती वाया जात नाही. संत जर दिसले ते वाया थोडीच जातात. वाया नाही जात. डोळा देखिले सज्जन, 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 हा डोळा देखिले सज्जन, 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 देखिले सज्जन, डोळा 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 देखिले सज्जन, निवारला भागशीला, निवारला भागशीला, डोळा देखिले सज्जन, भले डोळा देखिले सज्जन, 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 देखिले सज्जन, देखिले सज्जन. बस पाहिलं त्यांना डोळ्यानं, त्यांना डोळ्यानं पाहिलं म्हणून महाराज हे भजनातलं गमक आहे. आम्हाला साहेबरावांना दिसले म्हणून हे, आम्हाला बोधे बाबा दिसले म्हणून हे, आम्ही शिरवळकर, आजरेकर, वासकर या फडावरच्या परंपरा पाहिल्या म्हणून हे. बाकी हे एवढं सोपं नाही, लय घासावं लागत याला. आबा बरोबर आहे की नाही? एवढं सोपं नाही. असो, त्यांच्या पाहण्यात सुद्धा फार मोठी ताकद आहे. पण मला ते समजले, मला समजले. तुम्ही म्हणाल दुर्योधनाला विदुर दिसले, त्यानं पाहिले पण समजले नाही. पण वाया नाही ना गेलं, मेला.
पण कृष्णाच्या समोर मेल्यामुळे उद्धाराला गेला. असो, सांगण्याचं तात्पर्य डोळा देखील हे सज्जन फायदा. धन्य दिवस आजी दर्शन संतांचे. पण कोण्या संतांचं? नांदे तया घरी दैवत पंढरीचे. ज्यांच्या घरी पंढरीचं दैवत नांदत. नांदत म्हणजे ज्यांच्या अधीन राहत. एक दोन ज्ञानोबराच्या ओव्या सांगतो आणि एक दृष्टांत सांगून आडत असं घेतो. एक दृष्टांत सांगू, ऐका मंडळी. त्यांच्या घरी दैवत नांदत. नांदणं कशाला म्हणतात? नांदणं जिथं सगळी पराधीनता असते. गुरुवर्य केशव महाराजांचं कीर्तन झालं ना, आदरणीय आप्पा लय भारी सांगतात. नांदण्याचा धाक काय असतो म्हणे? सासूची कोंबडी जरी आली तरी नांदणारीला म्हणावं लागतं, आव खुडा की. आप्पा सांगत असतात, आव खुडा की. एवढं पराधीन राहावं लागतं नांदायचं असल्यावर. नांद याला म्हणतात. एवढंच नाही, आप्पाचं ते लय गोड वाक्य. कुत्र बसलं होतं सासूचं आवडतं 4 पायाचं. ते सासूचं लय आवडतं होतं, 4च पायाचं होतं, काळजी नका करू. ते असं बसलं होतं आणि सडा टाकत होती आणि ते कुत्र काय उठना. मग ते कुत्र्याला म्हणते, आव आव हाडा, मला टाकायचा आहे सडा, तुमच्या अंगावर पडल शेंतोडा. मग सासूबाई बोलत्यान, फडा फडा, आव हाडा. याला म्हणतात पराधीन राहणं, याला म्हणतात नांदणं. ज्याच्या घरी कोण नांदत? साक्षात पंढरीचं दैवत नांदत. नांदणारीला वावरे इच्छा वसे घरी आपले सत्याचे माहेरी. करवी तैसे आपण करी फिडन न धरी चुकल्याची. हे माहेर आहे, पण याच्या सगळं पराधीनता सासरात आहे. त्याला नांदणं म्हणतात. पण त्याच्या घरी कोण नांदत? साक्षात पंढरीचं दैवत त्यांच्या घरी नांदतं. ओव्या सांगतो आधी एक. नांदणाऱ्याला उठ म्हणलं की उठावं लागतं, बस म्हणलं की बसावं लागतं. तसं पहा, तो जयाकडे वास पाहे तेवती सुखाचीच सृष्टी होय. तो म्हणे ते तर आहे महाबोध. त्या बोधाला तो म्हणेल तिथे राहावं लागतं. तो काय आहे? कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी. असा तो अधिकारी आहे, तो मालक आहे. आणि नांदतात. तुम्हाला स्थळ सांगून जातो. 16व्या अध्यायामध्ये अभयम सत्व संशुद्धीर हे सगळे दैवी लक्षण आहेत ना. प्रत्येक लक्षण संपलं की ज्ञानोबाराने एक शब्द टाकलाय, ज्ञानतया घरी पायकी करी. भिन्न भिन्न आहेत ते शब्द, पण पायकी नांदत. हे कैवल्य तिथे नांदत. हो पहा, पंढरपूरला पांडुरंग परमात्मा पुंडलिकरायच्या घरी नांदतात. नाथाच्या घरी श्रीखंडाच्या रूपानं नांदतात. पण काय होतात? नांदतात. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. म्हणून त्याला न पुसता जाता नाही, खाली बैसता ही भिये. अवघा त्यांचा होय जीव भाव सहित. असा तो परमात्मा ज्यांच्या आज्ञेत राहतो. तुम्ही अच्युत आत्मे निज निर्धारी आणि मोक्ष तुमचा आज्ञाधारी. नाथ बाबा बोलले, असा तो त्याच्या ताब्यात राहतो. म्हणून मला कोण भेटले? ज्यांच्या घरी पंढरपूरचं दैवत नांदत, त्यांच्या ताब्यात आहे. असे खूप उदाहरण आहेत आपल्याकडे, पण विस्तार न करता एक भक्तमाल मधली कथा सांगतो. परमात्मा कसा भक्ताच्या घरी नांदतो. आणि एकाच अभंगात जर सांगायचं ठरलं तर सगळ्यांना पाठ असणार अभंग. उंच नीच काही, उंच नीच काही नेने भगवंत. तिष्ठे भाव भक्ती. आता नांदणाऱ्याची यादी चालू झाली. दासी पुत्र कन्या विदुराच्या दैत्या घरी रक्षी. चरम रंगू लागे रोहिदासा संगे. कबीराच्या मागे सजन कसाया. लागे मांस माळ्या सावत्यास लागे. नरहरी सोनारा गडू फुंकू लागे. चोख्या मेळ्या संगे दोरे ओढी. पुंडलिकासाठी अजून तिष्ठत. तुका म्हणे मात धन्य त्याची. नांदे तया घरी दैवत
पंढरीचे नांदेत या घरी दैवत पंढरीचे नांदेत या घरी दैवत नांदेत या घरी दैवत पंढरीचे. त्यांचं दर्शन झालंय मला आज. नांदेत या घरी दैवत पंढरीचे. भक्तमाल मधली एक कथा सांगतो. माझी वेळ संपुष्टात आलेली आहे. जवळ आलेली म्हणजे यायच्या मार्गावर आहे. भक्तमाल मध्ये कथा येते, खूप गोड कथा आहे. अकिंचन नावाचा भक्त आहे. त्याच्या बायकोचं नाव सुशील आहे. सुशील आहे मोठी ती. अकिंचन नावाचा भक्त आहे. त्याची बायको सुशील आहे. आणि त्या गावामध्ये जगन्नाथपुरी, द्वारकेवरून जगन्नाथपुरीला निघालेले वैष्णव अकिंचनाच्या गावात आले. लोकांनी विचारलं, का इथे एखाद्या वैष्णवाचं घर आहे का? का हो? म्हणजे आम्हाला मुक्कामाला राहायचंय. लोकांनी अकिंचनाचं घर दाखवलं. अकिंचनाच्या दारात ते सगळे साधू मंडळी गेले. अकिंचन संध्याकाळच्या वेळेला प्रभूची आरती पूजा करत होता. दारामध्ये संत आले. सुशीला बाहेर आली. बसायला आसन दिलं आणि पाणी दिलं. ऐका मंडळी, आपण किती गरीब असू द्या, पण सज्जन माणसाच्या घरी या 3 गोष्टीची कमतरता नसते. आपल्या घरी कोणी अतिथी आला ना, माणसानं या 3 गोष्टी दिल्या पाहिजे. काय म्हणे? बसायला आसन, प्यायला पाणी आणि मुखानं गोड वाणी. हे दिलंच पाहिजे आपल्या दारात आलेल्या अतिथीला. नाहीतर महाराज आम्हाला पाहायला भेटतं झोपडीतले श्रीमंत बंगल्यातले भिकारी खूप भेटतात. मग डोंगरेजी महाराज आजामिल प्रसंगात एक वाक्य लय गोड बोलतात. संत जब तुम्हारे घर आते हैं, गौर फरमाइए जरा. संत जब तुम्हारे घर आते हैं तब तुम्हारा अनाज नहीं खाते, तुम्हारा पाप खा जाते हैं. डोंगरेजी महाराजाचं वाक्य. पाप खाऊन जातात ते. त्यांचं आदरातिथ्य केलं पाहिजे. नाही तर काय काय ठिकाणी फार कठीण आहे ते न सांगितलेलं बरं. असो, या बसा. पाणी दिलं. कुठून आले वारकरी? द्वारकेवर. कुठे निघाले? जगन्नाथपुरीला. बरोबर. आज मुक्काम कुठं? बाई इथंच. असं बाई बोलण्यात वेळ घालू नको, स्वयंपाकाला लाग. घरात तर काहीच नव्हतं. घरात काही नव्हतं, पण भावना फार मोठी होती. भावना फार मोठी. तुम्हाला सांगू माता माऊल्यांनो, देवानं तुम्हाला काही काही गोष्टी लय गोड दिल्या. एक्स्ट्रा ताकद आहे, एनर्जी यांना. बाईला दुसऱ्याची नियत आणि दुसऱ्याची भूक लवकर वाचता येते. पहा तुम्ही, एखादा माणूस तुम्हाला 10 वेळा भेटू द्या, तुम्हाला कळणार नाही. आणि एकदा तुमच्या घरी येऊ द्या, ती बायको तो माणूस गेल्याबरोबर म्हणते, अहो हा माणूस दुसऱ्यांदा आपल्या घरी आला नाही पाहिजे बरं, ह्याची नजर चांगली नाही. देवाने बाईला ताकद दिलेली आहे तिच्या शिलाचं रक्षण होण्यासाठी, तिच्या चारित्र्याचं रक्षणासाठी ही एक ताकद दिली. आणि बाईकडे अजून एक ताकद आहे, दुसऱ्याच्या तोंडावरची भूक वाचण्याची. बाईला दुसऱ्याच्या तोंडावरची भूक वाचता येते, फक्त ती शिकलेली नसली पाहिजे. फक्त असली तरी माणुसकीची पाहिजे, मला हे म्हणायचं. काय काय बाया वाचून सुद्धा त्याला दुर्लक्षित करतात, इग्नोर करतात मराठीत. तिनं पाहिलं, बसा बसा बघते काय ते. घरात आली, अ उठा उठा, पूजा काय करता? वैष्णव आले, त्यांच्या खाण्याची व्यवस्था बघा, काहीतरी व्यवस्था पहा. म्हणून पहा महाराज, हा दृष्टांत मी बुद्धिपुरस्सर नाही घेतला, पण सेवागिरी महाराजांनी याचं मला स्मरण घडून दिलं. कारण का, हे जे मी बोलतोय हे तत्व जगणारा मठ आहे. हा इथे आलेला याचक अन्ना वाचून विमुख जात नाही. मी सहज इथं भंडार घरामध्ये पाहिलं, सगळं फुल आहे, रेलचेल आहे. ऐका मंडळी, उठा, काहीतरी आणलं पाहिजे. घरात तर काही नाही, आणि गावातला एकही सावकार मला देईल असं मला वाटत नाही. काही करा पण आणा. घरात एक भाला होता गुरुजी, भाला घेऊन जंगलात गेला, कोणाला तरी लुटायचं आणि घेऊन यायचं असं ठरवलं त्या अकिंचनाने. भाला घेऊन जंगलात उभा राहिला, पण अर्धा तास झाला, 1 तास झाला, कोणीच पांतस्त त्या वाटेनं जाईना. पण तुझं लागली सकळ चिंता. देव म्हटले, लक्ष्मी लवकर चल. का? आता आपल्याला मी सेठजी होतो आणि तो सेठजीची बायको हो. भक्तमाल मध्ये कथा आहे. मी सेठजी होतो, तो सेठजीची बायको. चल, आणि चांगली नटून तटून निघ, लग्नाला निघाल्यासारखं, नाही तर निघशील कीर्तनाला निघाल्यासारखी. नटून तटून निघ.
लक्ष्मीने सगळे दागिने घालून लक्ष्मी निघाली. हे झाले शेठजी. आणि अकिंचनासमोर अकिंचनाने ठरवलं, आता जर कोणी आलं नाही तर छातीमध्ये हा भाला खुपसून घ्यायचा. साधू विमुख जाण्यापेक्षा मेलेलं बरं ना. उत्तरेत संन्यासी परंपरेमध्ये 3 वाक्य लय गोड आहेत. साधू का गेट और पेट बड़ा होना चाहिए. अकाडेमी हे कहते ना स्वामीजी, साधू का गेट और साधू का पेट बड़ा होना चाहिए. याचा अर्थ काय? माझ्याकडे पाहून अंदाज नका लावतो. मी त्याचा अर्थ सांगतो. तो का म्हणे, वाव पोटी सगळ्यांचे दोष पोटात घालायची कुवत पाहिजे आणि गेट मोठा पोळ पाहिजे, पण कोण्याही याचकाला दार उघड पाहिजे साधूच. गेट और पेट बडा होना चाहिए. छातीत खुपसून घेणार होता. पण तेवढ्यात देव आले. ए बाबा, हे कोरेगावला जायचा रस्ता कोणता आहे? हा, एवढा शेठ झाला. लगेच त्यांनी भाला उलटा केला. रस्ता नंतर विचारायचा, अंगावर जेवढं काय तेवढं काढायचं. लगेच देव घाबरायला लागला. ए बाबा, सागला घे, आम्हाला मारू नको. सागला घे, आम्हाला मारू नको. सगळे दागिने लक्ष्मी, ए काय बघते बाई, काढ. लक्ष्मी दागिने काढले, ह्यानं काढले आणि जा, सरळ जातो कोरेगावला. त्यांना वाटायला लावलं. हा, घरी आला, दागिने मोडले, धान्य आणलं आणि स्वयंपाकाला लागली सुशीला. पण पांडुरंग म्हटलं, अगं आपण दिलं, पण एवढ्यावर नाही. नुसत्या पंक्ती दिल्या नाही पाहिजे, पत्रवाळे बी उचलल्या पाहिजे 1-2. आहे की नाही? आता ट्रस्टी मंडळी आहेत, देणारे कमी आहेत का राबणारे कमी आहेत? हा, नाही, इथं अडचण नाही. इथं सेवागिरी महाराज असल्यामुळे सेवेदारी जास्त असतील, पण गावगावची अडचण एक आहे, देणारे कमी आहेत, आपलं भरपूर आहेत, झटणारे कमी आहेत. म्हणून वाढण्याची व्यवस्था तरुणांचं कर्तव्य असतं. आणि तुम्हाला सांगतो तरुणांनो, कधी पहिल्या पंक्तीला तरुणानं वाढायचं असतं. जो तरुण पहिल्या पंक्तीला वाढत नाही, बसतो ना, त्याचं लग्न लवकर जमत नाही. आबा, मला लय पहिल्या पंक्तीला बसायचा नाद होता. असो, समजलं असेल तर समजून घ्या, नाही तर सोडून. देवला, अगं आपण धन दिलं, पण सेवा कोणी करायची? चल. आता जो सेठजी होता तो साधा भिकारी झाला, आणि जी लक्ष्मी होती ती साधी भिकारी झाली, वारकरी झाली, वैष्णव झाली. आणि आवाज दिला, ऐका कोणी घरात? श्री विठ्ठल, जय श्री कृष्ण. हा, आवाज दिला. अरे अरे अरे, या कोण? काय नाही, आम्ही पानतच आजच्या दिवस मुक्कामाची व्यवस्था. हो या, एवढ्या वारकऱ्यात तुम्ही पण. म्हणून हा बसला वारकऱ्यात. कोण? पांडुरंग. आणि ही बसली अशी बाजूला. माझ्याकडे बघावं लागेल आता. सदानंद गुरुजी म्हणायचे, कीर्तन करायला गाता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, तसा कामापुरता अभिनय आला पाहिजे. माकड चाळी नाही केली पाहिजे. पण अभिनय गरजेचं आहे. अशी लक्ष्मी पुढं बसलेली, देव इकडं, आणि देवान लक्ष्मीला खुणवलं. ती लक्ष्मी होती. कळालं का नाही तुम्हाला काही? हा, नाही कळालं? नाही. हा, अगदी बरोबर, स्वयंपाकाला लागूट. पण ती लक्ष्मी असल्यामुळे पटकन उठली. नाही तर बऱ्याच जणांच्या लक्ष्मी ऐकत नाहीत ना. अवघड आहे, अवघड आहे. पण ती लक्ष्मी तटकन उठली, लागली कामाला. अशी गोड छपाया मला पाठ नाहीये. लक्ष्मी लाटताना पुरी 1 असायची, तेला टाकल्या की 2 व्हायच्या, झाऱ्यात घेतल्यावर 4 व्हायच्या, आणि दुर्डे टाकल्या की 8 व्हायच्या. धन्य धन्य ते वैष्णव सदन, धन्य धन्य वैष्णव सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. ज्या सुखाकारणे देव वेणावला, ज्या सुखाकारणे देव वेणावला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्या सुखाकारणे देव वेडावला, ज्या सुखाकारणे देव वेडावला. वैकुंठ
सदनी राहिला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. लक्ष्मीचे ओठ लागली कामाला. सगळ्यांची जेवणं झाली, वारकरी झोपली, हा किंचन इकडे झोपला, सुशीला इकडे झोपली. आणि ऐका महाराज, नांद येतं या घरी दैवत पंढरीचे. हा परमात्मा अकिंचनाच्या पायाजवळ गेला आणि अकिंचनाचे पाय दाबू लागला, त्यांची सेवा करू लागला. काय प्रेम आहे हो नांदेत या घरी दैवत पंढरी. लक्ष्मीला कुणाला ओठ आता कशा करता, तो सुशिलाचे पाय दाब. लक्ष्मी उठली, सुशिलाचे पाय दाबायला लागली. पण बायांना गप्प कधी बसता येत नाही, खरंच ना. एका माणसानं एक स्पर्धा ठेवली आणि फायनल मध्ये 2च माणसं उतरली. एकाला विचारलं, का रे जगातली सगळ्यात खोटी गोष्ट कोणती? ते महाराज तुम्हाला काय खोटी गोष्ट सांग. आमच्या गावात एकदा समुद्राला आग लागली म्हणून, आणि समुद्राला आग लागल्यामुळे सगळे माश्या उठल्या आणि नारळाच्या झाडावर जाऊन बसले. बरं मग काय रे तू सांग आता सगळ्यात खोटी गोष्ट जगातली कोणती? तो ना महाराज साहेब एकच सगळ्यात खोटी जगातली गोष्ट, 5 बाया एका खोलीत 1 तास शांत बसल्या होत्या. पहिला नंबर त्याचा आला, बघता काय माझ्याकडं. पहिला नंबर त्याचा आला. हो, घरात सगळे वारकरी झोपलेले आणि हा किंचनाच्या देव पाय दाबतोय, सुशिलाचे पाय लक्ष्मी दाबते. आणि लक्ष्मी कशी बोलते, ताई काय हो तुमच्या घरात काय दिसत नाही, पाहता दिशे साकट, देहाची आयती रोड, पण दाणे जाया होड सुरतरूच. हो घरात काय दिसत नाही, कुठून आणलं? तुम्ही कोणाला सांगू नका, तुम्हाला सांगते घरात काहीच नव्हतं, काही नव्हतं. मग हे गेले आणि चोरी हळून बोला, वारकरी हळून बोला म्हणजे वारकरी झोपली. शांत. चोरी कोणाची काय माहित, कोणाची? आणले सगळे दागिने काढून मोडले आणि केला स्वयंपाक. असं का हो सगळेच मोडले का? बायाचा जीव कायात गुतत सांगता येत नाही मला. बाईचा जीव कायात गुतत सांगू ताई, काही माता माऊली आम्हाला काजू बदामाचे लाडू देतात, लक्षात तर येतच असेल. काजू बदामाचे लाडू आम्हाला देतात खायला, पण म्हणतात मारा तेवढी कॅरी बॅग परत द्या. कशात लक्ष राहायला सांगता येत नाही का हो? सगळे मोडले का? नाही थोडे आहेत अजून शिल्लक. कुठे आहेत? तुम्हाला काय करायचं त्याच्यात गंठण आहे का बघायचं, म्हणजे तुम्ही कोण आहे तेव्हा उलगाडायला. आणि मग देवाने त्यांच्यावर कृपा करून स्वधामाला नेली. नांदेत या घरी दैवत पंढरीचे असे संत मला भेटले. धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, माझा संसार माझ्या देहाला येणं धन्य झालं, माझ्या देहाला येणं पुण्यवानाचं झालं, पुण्यरूप झालं. अहो पण आम्ही असं ऐकलं की देवाच्या प्राप्तीत जीवन धन्य होतं. अरे तुला कसं कळत नाही? अविभागेन दृष्टत्वात ब्रह्मविद ब्रह्मैव भवती तस्मिन् तज्जने भेदाभावात. तिथं भेदाचा अभाव आहे, देव आणि भक्त तुझा नाही हे विचार म्हणजे का हो. आणि मग तुम्हाला हे संत भेटले कसे? महाराज सांगतात, धन्य पूर्व पुण्य ओढवले निरुते, संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते. पहा बरं, आता पहिल्या चरणात शब्द आहे धन्य दिवस आजी, दुसऱ्या चरणात शब्द आहे धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, आणि तिसऱ्या चरणात शब्द आहे पुन्हा धन्य पूर्व पुण्य. आणि शेवटच्या चरणात तुका म्हणे धन्य आम्हा जोडली जोडी. धन्यतेचे उद्गार एवढ्या वेळा आहेत, पण का असं? इथलचं तिसऱ्याची संगती सांगतो. धन्य पूर्व पुण्य ओढवले निरुते, का बरं धन्य का? त्याचं कारण आहे, मेथीची जुडी घ्यायची असेल तर 10 रुपये पुरतात, पण 1 तोळा सोनं घ्यायचं असेल तर 10 रुपये पुरत नाहीत. 1 तोळा सोनं घ्यायला 1 तोळ्या एवढेच पैसे द्यावे लागतात. तसं जीवन धन्य होण्याकरता धन्य सत्पुरुषच भेटले पाहिजे आणि त्यांच्यासाठी धन्य पूर्व पुण्य पाहिजे, त्याच कुवतीचं पाहिजे. धन्य पूर्व पुण्य ओढवले निरुते, संतांचे दर्शन झाले भाग्य बहुते. आता आमचा निश्चय काय आहे? तो का म्हणे धन्य आम्हा जोडली जोडी, संतांचे चरण. आता यांचे चरण जीवे न सोडी, आयुष्यात यांचे चरण सोडणार नाही. आदो
ब्रह्मज्ञान प्राप्ती करता पश्चात कृतज्ञत्व जाण्याकरता यांचे चरण सोडणार नाही. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा टाळी वाजवा, भजन करा. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊले, तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुका म्हणे धन्य आम्हा जोडली जोडी, संतांचे चरण आता जीवेन सोडी. आपलं जीवन संत चरणाविषयी अनन्य राहिलं पाहिजे. कसं बरं? एक रामेश्वर भट्टाचं चरण सांगतो आणि थांबतो आता. ऐका, आपलं भाग्य आहे आपल्याला सेवागिरी महाराजासारख्या साधूची परंपरा लाभली. आचार्य म्हणतात व्यक्ती कितीही विद्वान असू द्या, पण जर त्याच्याकडे परंपरा नसेल तर मूर्खवत उपेक्षणीय, त्याची मूर्खासारखी उपेक्षा करा. पण आपलं पहिलं भाग्य आहे आपल्याला परंपरा लाभली, अशा दिव्य पुरुषाची लाभली. मग ऐका, ह्या परंपरेबद्दल आपली निष्ठा कशी असली पाहिजे? संतांचे चरण आता जीवे न सोडी, जीव गेला तरी बेहतर, आता यांचे चरण सोडणार नाही. रामेश्वर भट्ट तुकोबराच्या संबंधानं म्हणतात, लय गोड. याचे पायी न घडो बुद्धीचा व्यभिचार, मागे रामेश्वर रामचंद्रा. एवढीच प्रार्थना आपण करावी दत्तप्रभूच्या चरणी, की आमच्या जीवनामध्ये सेवागिरी महाराजाची सेवा अशीच घडत राहावी आणि त्यांच्या चरणावर आमचं जीवन असंच परिपूर्णतेच्या दिशेने प्रवास करत राहावं, अशी सद्भावना व्यक्त करू. संजीवन समाधी सोहळ्याचा हा 75वा अमृत महोत्सव आपण एवढ्या प्रेमाने, मोठ्या उत्साहाने, गावोगावी उत्सव असतो पण उत्साह नसतो. इथं सन्माननीय न्यास तथा सहकार्य करणारी सर्व सेवेदारी मंडळी यांच्या अंतःकरणातला उत्साह पाहिला तर या उत्सवाला खरा अर्थ प्राप्त झाला असं दिसून येतं. त्यात आजचं कीर्तन 16वं, बरोबर ना? 16वा दिवस आहे आज. हो, 2 दिवसाच्या लग्नाला कंटाळतो माणूस, काही काम न करता वरमाईचा आवाज बसवतो 2 दिवसाच्या लग्न, आणि तर 16 दिवस. आणि बाबा अजून चालू राहणार आहेत 14 दिवस ना. म्हणजे उत्सवाचा जरी अखंड हरिनाम सप्ताहाचा काला जरी 2 दिवसांनी असला तरी हा उत्सव अजून 10 दिवस चालतच राहणार आहे. असा 1 महिन्याचा उत्सव पूज्यपाद श्री सुंदरगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वात, आदरणीय सुरेश महाराज यांच्या मार्गदर्शनाने, सर्व ट्रस्ट मंडळी यांच्या अथक प्रयत्नाने, मी सुरुवातीलाच बोललो की आघाडी युद्धातली आणि उत्सवातली पिछाडी जे सांभाळतात असे सर्व सन्माननीय ट्रस्ट मंडळी. म्हणून मी तर म्हणतो या ट्रस्टचं भाग्य आहे तुमचं. तुमच्या कारकिर्दीमध्ये अमृत महोत्सव आला. सेवागिरी महाराजांनी तुम्हाला संधी दिली आणि ऐकलं का महाराज, या ट्रस्टी मंडळीने त्या संधीचं सोनं केलं. एवढा चांगला कार्य करून, फार सुंदर कार्य करून या ट्रस्टीने यांचं सोनं केलं. मग त्यांच्याही जीवनामध्ये असेच अमृताचे सोन्याचे दिवस यावे महाराजांच्या कृपेने अशी प्रार्थना करतो. या ठिकाणी आज सन्माननीय सर्वच मंडळ, मी सुरुवातीला बोललो की परिसरातील कीर्तनकार, गायक, वादक, सुंदर वारकरी, श्रोते मंडळींची रेलचेल या ठिकाणी आमचे अरुण महाराज असतील, ही सर्वच मंडळी कीर्तनकार मंडळी. खरं तर या ठिकाणी सेवेचं आमंत्रण मला आदरणीय संतोष महाराजांनी मागे एकदा 2दा दिलं होतं, पण माझंच भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, पण माझं भाग्य उदयोन्मुख झालं नव्हतं. यावर्षी झालं आणि ह्या सेवेचा योग आला. म्हणून या सेवेचे क्षण असेच हृदयात करून ठेवीन. तुम्हा सर्वांविषयी सद्भावना. या ठिकाणी आज
राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी म्हणजे आपल्या परिसराचा आपला सगळा परिसर ज्यांच्या ताब्यात आहे असे दमदार आमदार आदरणीय श्री महेशरावजी शिंदे, हा परिसर ज्यांच्या ताब्यात आहे असे आमदार ज्यांच्या ताब्यात आपलं अशा आमदारांच्या सौभाग्यवती आदरणीय डॉक्टर श्री वर्षा प्रियाताई, आदरणीय प्रियाताई शिंदे मॅडमही या ठिकाणी आल्या, त्यांच्याविषयी सद्भावना व्यक्त करतो. आणि मला आनंद वाटला ताई तुम्हाला भेटून. तुम्ही कीर्तनात बसला. आम्ही कीर्तनाला महाराष्ट्रभर जातो. अनेक राजकीय क्षेत्रातील राजकीय क्षेत्राच्या घरातली मंडळी कीर्तनात येतात, पण एवढं शांत चित्तानं कीर्तन ऐकणारी आमदाराची पहिलीच बायको दिसली बाबा आपल्याला. कीर्तनात एवढं शांत बसलेली आमदाराची पहिलीच बायको मला दिसली. आदरणीय ताई आहेत, त्या डॉक्टर आहेत, जास्त बोलून जमणार नाही. म्हणून आदरणीय ताई तुमच्याविषयी सद्भावना. आणि सरांनाही आमचा नमस्कार सांगा. त्यांच्या व्यापामध्ये ते आज येऊ शकले नसतील, पण येऊन नक्कीच गेले असतील आणि येणारही कदाचित असतील त्यांच्या व्यापानुसार. म्हणून त्यांच्याविषयी सद्भावना व्यक्त करतो. अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी सेवागिरी महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करून एकदा सर्वांनी जगद्गुरु तुकोबरायचं भजन करायचंय. सेवा समाप्त. तुकाराम 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 हे तुकाराम 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 हा तुकाराम 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 टाळी टाळी तुकाराम 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 टाळी जोरात कुंडली श्री हॅलो. तुका म्हणे धन्य आम्हा जोडली जोडी. तुका म्हणे धन्य आम्हा जोडली जोडी. तुका म्हणे धन्य आम्हा जोडली जोडी. धन्य आम्हा सगळे जोडली जोडी. तुका म्हणे धन्य आम्हा 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 जोडली जोडी. संताचे चरणात जीवेन सोडी. संताचे चरणाम जीवेन सोडी. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. संतांचे दर्शन जीवेन सोडी. संतांचे शरणात जीवेन सोडी. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्ती दुजा नाही विचार.
देव आणि भक्ती तुझा नाही विचार. ऐका मंडळी, ऐका. आमच्या आबाचा आवाज म्हणजे आमची स्केल जिथं संपत्ती तिथून आमच्या आबाचा आवाज चालू होतो. आता आमच्या आबाचा आवाज ऐका. देव देवानी भक्ती तुझा नाही देवानी भक्ती तुझा नाही विचार. धन्य रूप रूप कैसा झाला संसार. धन्य पुण्य रूप कैसा विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आपुले कुरवे देवडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही.